बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत। सरकारी बँकांच्या विलीनीकरणाच्या धोरणाविरोधात देशातील 8 लाख बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। 27 जानेवारी रोजी बँक कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार आहेत। शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाची सोमवारी अशा 3 सुट्ट्यांनंतर मंगळवारी होणाऱ्या संपामुळे सलग 4 दिवस सरकारी बँकांमध्ये आर्थिक व्यवहार बंद राहणार आहेत। केंद्र सरकारनं काही सरकारी बँकांचं बड्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचं धोरण रेटलंय। मात्र या धोरणाला बँक कर्मचाऱ्यांमधून विरोध होतोय। केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं संपाचं हत्यार उपसलंय। 27 जानेवारी रोजी देशभरातील 8 लाख बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत। बँकांचं विलीनीकरण धोरण थांबवावं, बँक कर्मचाऱ्यांना शनिवारी रविवारी सुट्टी देऊन 5 दिवसाचा आठवडा करावा, बँकांमधील रिक्त जागा तातडीनं भराव्यात, कंत्राटी कर्मचारी भरतीचं धोरण रद्द करावं अशा मागण्या आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संप पुकारलाय। चौथा शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाची सोमवारी सुट्टी आहे। 27 तारखेला संप पुकारल्यामुळे सरकारी बँकांचं कामकाज सलग 4 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे बँक ग्राहकांची गैरसोय होणार आहे।